हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत पितृपक्षातील महत्त्वाचा असा मेनू उडीद डाळचे वडे। आणि ह्या 2 टिप्स वापरून तुम्ही आपले वडे मऊ व खुसखुशीत बनवू शकता। सो स्टार्ट। डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 ते 5 तासांसाठी भिजत घालावी। तुम्ही रात्री सुद्धा भिजत टाकू शकता। डाळ चांगली भिजल्यावर पहिली ट्रिक वापरायची, ती म्हणजे आपण त्यात थंड पाणी न टाकता गरम पाणी टाकावे। गरम पाण्यानं डाळ मऊसूत होण्यास मदत मिळते। आणि हाताने किंवा रवीने न धुता आपण इलेक्ट्रिक रवीने किंवा व्हिस्कर्स असले तर त्याने धुवावे। ही दुसरी ट्रिक। बघा किती छान फेस निघून डाळ स्वच्छ झालेली आहे। आता ती 2 ते 3 पाण्याने धुवून काढावी। मग मिक्सरमध्ये बारीक करावी आणि चांगली बारीक करून घ्यावी। मैत्रिणींनो, वडे हा प्रकार जरी जुना असला तरी तो अतिशय खाण्यात येणारा पदार्थ आहे आणि नवीन लोकांना सुद्धा आवडत असतो। अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण धने, सौंफ, चवीनुसार तिखट, लसूण पाकळ्या, कोथिंबीर देठ, मिरची इत्यादी साहित्य घालून वाटून घ्यायचे आहे। सौंफमुळे त्यांना छान सुगंध आणि चव मिळते, त्यामुळे सौंफ स्किप करू नये। 2 ते 3 चमचे घालून ते मिश्रण वाटून घेतल्यानंतर आपल्याला ते वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करायचे आहे। छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे। मीठ चवीनुसार मीठ टाकावे। मिठाचं प्रमाण हे योग्यच असलं पाहिजे, त्यामुळे वड्यांना फुलण्यास मदत होते। 1.5 ते 2 तास मिश्रण ठेवल्यावर आपण आता त्यात कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यावे आणि वडे रचून तेलात सोडावे। दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे, तळून घ्यावे। ह्या 2 ट्रिक्स वापरून केलेले वडे फार मऊ आणि खुसखुशीत लागतात आणि योग्यरित्या तळलेही जातात, अजिबात कच्चे राहत नाही। तर या प्रकाराने तुम्हीही बनवून मला कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे आपला हा मेनू तयार झालेला आहे। एकदम क्रिस्पी आणि मऊसूत। थँक यू फॉर वॉचिंग।